टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दिलीप वाघांशी माझी 4-5 दिवसापूर्वी चर्चा झाली होती, पण त्यानंतर मात्र अनिल पाटलांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं नाव आलं होतं, पण आज त्यांनी का प्रवेश केला नाही मला माहिती नाही। बीजेपीत जात आहे अशी पण चर्चा होती मागे, आता पुन्हा NCPचं म्हणजे अजितदादांकडे नेमकं ते आहेत कुठे, आता तुमच्यासोबत आहेत की नाही? मग मी त्यांच्याशी आज संपर्क करणार आहे, मी संपर्कात। राजीवदादाही रांगेत आहेत, राजीवदादांना पाठोपाठ प्रमोद बापू पण आहेत, नेमकं काय अजिबात नाही। राजूदादा देशमुख, अरुणभाई गुजराथी, रवींद्र भैया पाटील, एकनाथरावजी खडसे साहेब, अरुणदादा पाटील, दिलीपरावजी खोडके सर, DK दादा पाटील, अनेक दिग्गजांची नावं घेता येतील। असे दिग्गज कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये चर्चेमध्ये यांची नावं नाहीत आणि हे पक्षासोबत त्या ठिकाणी ठामपणे आहेत। तुमच्या तोंडून पहिल्यांदा कोणी सांगितलं का याबाबत? परवा तर रोहिणी खडसे या ठिकाणी आलेल्या होत्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त, त्यामुळे मला तसं काही सध्या तरी वाटत नाही। समस्या सांगितलं शेतकऱ्यांच्या विषयावर, कर्जमाफीच्या याच्यावर ज्या पद्धतीने विरोधी पक्ष आक्रमक व्हायला पाहिजे जिल्ह्यामध्ये, त्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट त्या दोघं पक्षांकडनं अपेक्षित जी शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे कर्जमाफीच्या अनुषंगाने तशी दिली जात नाहीये, काय कारण आहे? मी सांगतो तुम्हाला, पक्षामध्ये दुही निर्माण झाली म्हणून आधीच मी सांगितलं की मागच्याच महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पक्ष संघटनेची मिटिंग झाली, त्यानंतर कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदनं त्या ठिकाणी दिली, आवाज उठवला, वर्तमानपत्रात देखील त्या संबंधाने बातम्या आलेल्या आहेत। आपण त्या ठिकाणी ती मागणी लावूनच धरली आणि त्यासाठी येत्या काळामध्ये आपण आंदोलन देखील करू। तालुक्यामध्ये जाऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी स्वतः, आमचे निरीक्षक भास्कर काळे आणि तिथले स्थानिक नेत्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात जाऊन तहसील ऑफिसला निवेदन ती अधिवेशन चालू असतानाच्या काळात दिलेली आहे, पण या सरकारला याच्या संवेदनाच नाही आहे। त्यामुळे आता आम्ही तरी काय करणार? शेवटी आम्ही आमचं आंदोलन, आमचा पवित्रा आता रस्त्यावर सुद्धा येऊ आम्ही प्रसंगी। मी आधीच सांगितलं की 2 माजी मंत्री गेलेले आहेत, निश्चित त्यांचं योगदान होतं, पक्षाची हानी झाली, त्यांच्यासाठी सुद्धा पक्षाने प्रेस्टिजने जागा घेतल्याही होत्या, दुर्दैवाने अपयश आलं, ते गेल्याने नुकसान जरी झालेलं असलं तरी त्या ठिकाणी जनतेच्या समस्या घेऊन जाऊन शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवीन नेतृत्व त्या ठिकाणी तयार होईल आणि संघटना बांधली जाईल, एवढं मी ठामपणे या ठिकाणी सांगतो। बाबू, तुम्ही एवढे नेते जात आहे, त्यांना तुम्ही शुभेच्छा देत आहे, मग हा संदेश काय की जाणाऱ्यांना जिल्हाध्यक्ष शुभेच्छा देत आहे, हा संदेश देत आहे? बरोबर आहे, मी अतिशय जबाबदारीने शुभेच्छा शब्द वापरला। ते वापरण्यापूर्वी मी हा उल्लेख केला की त्यांचं पक्षासाठी आजपर्यंतचं योगदान पक्ष स्थापनेपासून होतंच, ते भाजपात गेले नाही, कुठंतरी अजितदादांकडे गेले आणि म्हणून मी म्हटलं की निदान पुरोगामी विचारांच्या पक्षात गेले, जायला नकोच होतं, पक्षाचं नुकसान झालेलंच आहे, परंतु ते भाजपात गेले नाही, अजितदादाकडे गेले। म्हणजे अजितदादांकडे गेले तुमचे कार्यकर्ते चालतील, तुम्हाला चालतील असं मी म्हटलो नाही, परंतु ते भाजपात गेले नाही, भाजपा सोडून अजितदादांकडे गेलेलं चालेल असं मी म्हटलोच नाही, ते गेले यावर समाधान मानून घेऊ। आता नुकसान झालंय पक्षाचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता काय नेमकी तयारी असेल पक्षाची, जसं आपण म्हटलं की हानी तर झालेलीच आहे? मी आधीच सांगितलं की शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग शेतकऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये आहे, कार्यकर्ते आहेत, यातून निश्चित नवीन नेतृत्व पुढे येतील, संघटना बांधली जाईल आणि जोमाने आम्ही त्या ठिकाणी टक्कर देऊ। युतीच्या विरोधामध्ये मोठा वर्ग आजही जनतेत आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, तो वर्ग आम्ही सोबत घेऊन निश्चितपणानं निकराचा लढा देऊ, कुठेही घाबरण्यासारखं काही कारण नाही, नवीन नेतृत्व त्यातून पुढे येईल। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणतात आणखीन काही लोक संपर्कात आहेत, पिक्चर तर अभी बाकी असं त्यांनी बोललेलं। आता त्या बाबतीमध्ये अधिकची माहिती त्यांनाच असू शकते, जे कोणी असतील त्यांना देखील, या नेत्यांना सुद्धा आम्ही जाऊन विनंती केली होती, वरून देखील त्यांना आम्ही त्या पद्धतीनं निरोप आले होते, पण आणखीन कोणी जर संपर्कात असतील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू। पण शेवटी बदललेली राजकीय परिस्थिती हा शब्द मी आधीच वापरला, त्याप्रमाणे वैयक्तिक अडचणी किंवा काही कार्यकर्त्यांच्या अडचणी असतात, त्यामुळे कदाचित नेते मंडळी बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार हा निर्णय घेत असतील। खूप
मनाने पक्ष सोडत असतील असं मला वाटत नाही, पण निर्माण झाली राजकीय सिच्युएशन पाहता त्यांना कदाचित हा निर्णय घ्यावा लागला असेल, एक मनमोकळेपणाने मी सांगू इच्छितो. ते काय बदलली परिस्थिती काय वाटते तुम्हाला? नेमकं काय कशामुळे त्याच्यावर दबाव असेल, ते अडचणीत आहेत का, काय नेमकं वाटतं तुम्हाला? आजपर्यंतच्या मला राजकारणात येऊन 30-35 वर्ष झाली. आजपर्यंतच्या राजकारणामध्ये तुम्ही विरोधात राहिले तरीसुद्धा तुमचा सन्मान होता. त्या ठिकाणी विरोधकांच्या आवाजाला किंमत होती. सरकार दरबारी विरोधकांनी मांडलेल्या समस्या, विरोधकांनी दिलेले प्रश्न या बाबतीत सोडवणूक व्हायची. पण आजकाल जर बघितलं तर अगदी उच्च अधिकाऱ्यापासून तर शेवटच्या त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यापर्यंत कुठेही विरोधी पक्षाला त्या ठिकाणी विचारलं जात नाही, एवढा दबाव अधिकाऱ्यांवर आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची कुचंबना होते. म्हणून कदाचित काही लोक हा निर्णय घेत असतील असं माझं ठाम मत आहे. आणि दबाव तर आहेच. दबावाची राजनीती 2014 नंतर जी सुरू झाली, अडचणीत आणण्याचा प्रकार, त्या ठिकाणी प्रेशर टॅक्टिक्स आणि त्याच्यातून हा प्रकार घडतोय असं तर तुम्हालाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे आणि हेच माझं मत आहे.